बदलापूर पूर्वेतील बेलवली परिसरातील नागरिकांसाठी उभारण्यात आलेली स्मशानभूमी आज स्वतःच दयनीय अवस्थेत सापडली आहे. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाच बंद पडल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही स्मशानभूमी वापरण्यायोग्य न राहिल्याने दुःखाच्या क्षणीही नागरिकांना बदलापूर पश्चिमेकडे जावे लागत असल्याचे चित्र आहे. काही वर्षांपूर्वी वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नगर परिषदेने येथे गॅस दाहिनी, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाकडी आणि अंतर्गत रस्ते अशा सुविधा उभारल्या होत्या. मात्र आज पाहणी केली असता गॅस दाहिनी यंत्रणा नादुरुस्त अवस्थेत असून परिसरात प्रचंड अस्वच्छता, तुटलेली संरचना आणि देखभालीचा पूर्ण अभाव दिसून येतो. झाडझुडपांनी परिसर व्यापला असून रात्रीच्या वेळी असामाजिक तत्वांचा वावर वाढल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात आहेत. या स्मशानभूमीवर अवलंबून असलेल्या बदलापूर पूर्वेतील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी रेल्वे फाटक ओलांडून पश्चिमेकडील स्मशानभूमीकडे जावे लागणे म्हणजे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करण्यासारखे आहे. दुःखाच्या क्षणी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची किंमत आम्हाला मोजावी लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. निवडणुकांच्या काळात आश्वासनांचा पाऊस पाडणारे लोकप्रतिनिधी आता या गंभीर प्रश्नावर गप्प का आहेत, असा सवालही उपस्थित केला जात आहे. निधी खर्च करूनही सुविधा का मिळत नाहीत, खर्चाचा विनियोग नेमका कुठे झाला याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. पावसाळा तोंडावर असताना तातडीने दुरुस्ती आणि स्वच्छता न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याचा इशाराही नागरिक देत आहेत. आता तरी बदलापूर नगर परिषद कुंभकर्णी झोपेतून जागी होऊन बेलवली स्मशानभूमीची दुरावस्था दूर करणार का आणि लोकप्रतिनिधी नागरिकांच्या या मूलभूत गरजेसाठी पुढे येणार का, याकडे संपूर्ण बदलापूरचे लक्ष लागले आहे.